तर राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती गाड्यांचे रिव्ह्यू का नाही येत आहेत. तर आपल्या आयुष्यातला आपण सगळ्यात पहिले कॅमेरा घेतलेला आहे, जी की आपण दिवाळीला घेतला होता. त्याचा व्हिडिओ आपल्या मेन यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे. त्यानंतर आपण बोलूया की आता आपलं जे आपण आता सध्या काय करत आहोत. आपण सध्या नाही गाडीचा टेस्ट रिव्ह्यू चालू आहे आणि जी आपल्यापाशी गाडी आहे ती येते आपल्याला टाटा कंपनीचे, म्हणजेच आपल्या देशाचा लोहा आहे ना, त्याच कंपनी आपल्या गाडीहून जाते. तिचं मॉडेल आपण बोलूया तर टाटा एस प्रो EV हा मॉडेल आपल्याला मिळून जाईल. आणि EVमध्ये आपल्याला नाही का, म्हणजेच की एकच मॉडेल आपल्याला मिळून जातो, ज्याने फ्लॅट बॉडी वगैरे पण आपल्याला मिळून जाईल. बाकी तुम्ही शोरूमसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडी वगैरे जे नाही का, तर यामध्ये आपल्याला नाही का सगळ्या टाईपचे फीचर्स वगैरे ते पण आपल्याला मिळतातच. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिक, पेट्रोल, CNG या टाईपचे सगळे मॉडेल वगैरे पण आहेत. पण मित्रांनो, एस प्रोमध्ये नाही का आपल्याला जो डिझेल मॉडेल असतो ना, ते डिझेल मिळत नाही आहे. तर तुम्हाला एस प्रो जर घेत असाल तर तुम्हाला डिझेल मॉडेल मिळणार नाही आहे आणि बाकी तुमच्या सगळ्या मॉडेलमध्ये डिझेल मिळून जाईल. पण आपण बोलूया एस प्रोच्या फीचर्सबद्दल, तर आपल्या गाडीमध्ये एकदम प्युअर आपल्याला पूर्ण नवीन फीचर्स वगैरे आपल्या गाडीमध्ये मिळून जातात. त्या संघाच आपल्याला जे आपल्या गाडीची बॅटरी चार्जेस असतात ना, म्हणजे फुल चार्ज केल्यानंतर किती चालेल, तर हिची जशी बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर चालते ही 150 किलोमीटर, म्हणजेच की 150 किलोमीटर नाही का ही नॉनस्टॉप गाडी चालू शकते. आणि आपल्या गाडीमध्ये तसे आपल्याला दोन मोड दिलेले. तसे आपल्याला हे ड्राईव्हमध्ये एक नॉर्मल ड्राईव्ह असते, त्यानंतर आपल्याला येऊन जाते एक स्पोर्ट मोड वगैरे आपल्या खालती दिलेलं आहे. त्यानंतर आपण बोलूया या बाजूला रिव्हर्स आणि एक न्यूट्रल दिलेलं आहे. गाडी आपली ऑटोमॅटिक टाईप नाही का काम करेल, कारण की आपली गाडी आपली इलेक्ट्रिक आहे ना, तर यामध्ये क्लच वगैरे गिअर वगैरे काही मिळत नाही आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर सर्व्हिस कॉस्ट जर बघसाल ना, त्या गाडीची एकदम कमी आपल्याला मिळत आहे, कारण की याच्यामध्ये आपल्याला काय इंजन ऑइल वगैरे हे काय आपल्याला चेंज करायचं काही काम नसते. त्यामुळे आपल्याला त्याच्यात काय तेवढं काय पाहायचं काम नाही आहे. बाकी आता आपण जर म्हणजे खिचून जर पाहिलं बघ की किती पळते, तर हिचे तशी 60-65 आरामात जाऊ शकते, तशी 80 पण जाऊ शकते. स्पोर्ट मोड वगैरे लावलं तर याच्यामध्ये बॅटरी पर्सेंटेज वगैरे आपल्या इथं दाखवत आहे की किती पर्सेंटेज आहे, किती किलोमीटर चालू शकते गाडी. आता सध्या आपण नाही का याला स्पोर्टमध्ये जर आपण लावूया, तर स्पोर्टमध्ये लावला ना, तिची पॉवर वगैरे नाही का आपल्याला लिहिणं एकदम जास्त काढून दिला आपल्याला. तिचे जर आवाज वगैरे का पण थोडा टोन जशी चेंज होऊन जाईल. बाकी आपण बोलूया याच्यामध्ये आपल्याला चार्जिंग पॉईंट वगैरे 2 दिले आहेत आपल्याला, जे की नॉर्मल फोन चार्जर आहेत. गाडीमध्ये आपल्या मेन चार्जर वगैरे खाली दिलेलं आपल्याला, जे की आपल्या मेन गाडीला आपण चार्ज करता येईल. आणि आपल्या शेअरिंग पण आपल्याला ऑन वगैरे दिलेले आहेत. बाकी गाडीमध्ये थोडं विंड नॉईज वगैरे येत आहे, तर त्याला थोडं इग्नोर करजा. त्यानंतर आपल्या गाडीमध्ये फीचर्स पाहायला गेलो ना, तर आपल्या गाडीची मेन जर पाहायला गेलो तर आपल्या गाडीची साईज आहे मित्रांनो, म्हणजेच की 4 मीटरपेक्षा आतणार गाडी येऊन जाते. आपल्या आतनी आपल्याला रानात मिळून जाते. 4 मीटरच्या आतनी गाडी म्हटल्यावर ही गाडी कोणत्याही गावातल्या खराब रोड, छोट्या गल्लीत पडणे आरामात जाऊ शकते. म्हणजेच की आपल्या छोट्या हातीसारखी आपली गाडी वगैरे येऊन जाईल मित्रांनो ही. आणि हिचं नवीन लुक वगैरे आपल्याला दिलेलं आहे, अट्रॅक्टिव्ह लुक वगैरे मिळत आहे. आणि आपण जर कम्पॅरिझन करायला गेलो ना मित्रांनो, तर आपल्याला ही गाडी नाही का कम्पॅरिझन आपण नाही का महिंद्राची जीत वगैरे आहे ना, हे सगळं आपण हिचं कम्पॅरिझन करू शकतो. आता एकदा या रोडला साईड देऊया. आणि मित्रांनो, आपण हाय स्पीडवर आपण जर टर्न वगैरे केलं निला, तर हिला तसं काही प्रॉब्लेम वगैरे काही येत नाही आहे. का बस फाल्टी वगैरे काहीच होत नाही हिला. जशी आपली गाडी तसं खाली गाडी तिचं काही प्रॉब्लेम आपल्याला काही होऊ शकत नाही आहे. पण तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते पण तुम्ही सांगा. गाडीमध्ये आपल्याला सगळं फुल एंटरटेनमेंट वगैरे हे पण आपल्याला मिळत आहे कंपनीद्वारा. आणि एस प्रो जे आहे ना, ही सिरीज जी आहे ना, याच्यामध्ये पेट्रोल CNG EV आहे. तर यांची जी स्टार्टिंग प्राइसिंगवर आहे मित्रांनो, तर ती आपल्याला येऊन जाते कमीत कमी 3,99,000 स्टार्टिंग होऊन जाते या गाडीची. एकदम याचं जे बेस मॉडेल येते पेट्रोलमध्ये आपल्याला, त्याच्याबद्दल मी बोलत आहे. आता मित्रांनो, आपण बोलूया मायलेजबद्दल. जर तुम्हाला खूप जास्तच मायलेज जर पाहिजे असेल ना, तर तुम्ही नाही का आपली जी CNG गाडी असते त्याच्याकडे जाऊ शकता. यामध्ये CNG पण अवेलेबल आहे. पेट्रोल पाहिजे असेल तर पेट्रोल पण अवेलेबल आहे आपल्याला. आणि इलेक्ट्रिक पाहिजे असेल तर आपल्याला इलेक्ट्रिकवर पण अवेलेबल आहे गाडीमध्ये, जी सध्या चालवत आहे. फुल चार्ज केल्यानंतर आपली गाडी 150 किलोमीटर नॉन स्टॉप आरामात चालेल. यामध्ये गाडी आपले काही प्रॉब्लेम देणार नाही आहे. आणि गाडी इतकी स्टेबल आहे ना, म्हणजे की आता म्हणजे हाय स्पीड जरी आपण हिला ड्राईव्ह केलं ना, तरी याच्यामध्ये काही म्हणजे असं गाडी बोबल वगैरे मारतात, जसं काही जंप वगैरे करायची असं काही होत नाही. स्टेबल आरामात हिला आपण काही चालू शकतो. आणि सिटी ड्राईव्हच्या हिसाबाने आपण बघितलं तर आपल्याला एकदम बेस्ट ऑप्शन करा मित्रांनो निघून जाईल. पण तुम्हाला जर एकदम जास्त जर पेलोड वगैरे जर भरायचं असेल ना गाडीमध्ये, ओव्हर पेलोड वगैरे म्हणता येईल, तर तुम्ही त्यासाठी गाडी वापरत नाही करू शकणार तेवढं, कारण की जी पेलोड कॅपॅसिटी वगैरे आपल्याला फक्त 750 kg पर्यंत आपल्याला दिलेली आहे. बाकी आपल्या शोरूमची डिटेल्स वगैरे असतात ना, ते आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असेल. तर तुम्ही नाही काही लागलंच म्हणजे काही गाडी वगैरे पाहिजे असेल, कोणती गाडी वगैरे पाहिजे असेल, तुम्ही नाही शोरूमला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपल्या वाशिमला पण नाही टाटा मोटरचं शोरूम वगैरे आहे, तुम्हाला माहीतच आहे.
तर मित्रांनो गाडी चालवताना नाही का आपल्या ज्या रोडवरती असतात ना टू व्हीलरवर यांच्यापासून नाही का सावधान राहायला पुरते. बाकी तुम्हाला आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगता आणि यानंतर कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा असेल ते पण सांगता. सध्या आपण आलोय प्रॉपर आपले जे टाटा मोटर्स शोरूम नाही का श्रीनिवास व्हेकल वाशिममध्ये, इथं आपण सध्या आलेलो. आणि ही आपल्या त्यांची जी मेन डीलरशिप वगैरे आहे तिथे तुम्हाला नाही का या टाईपच्या सध्या गाड्या वगैरे अवेलेबल आहेत. बाकी तुम्हाला जर कोणत्या पण गाड्या वगैरे पाहिजे असेल तर शोरूमला कॉन्टॅक्ट करू शकता आणि नंबर तसा तुम्हाला दिलेलाच आहे. आता आपण इथं लावूया एकदा रिव्हर्समध्ये. जर आपली गाडी लागली न्यूट्रलमध्ये ब्रेक दाबल्यानंतर आपलं गिअर वगैरे चेंज होऊन जातात. गाडीचे गिअर वगैरे चेंज करायचे असतात तुम्हाला तर आपल्या गाडीमध्ये कसं आपल्या नॉर्मल स्टेरिंग वगैरे मिळून जाईल आपल्याला. आहे फक्त थोडं रिव्हर्समध्ये बघताना का थोडं आरामात पाहून जरा असं हिला लावावं लागेल. जाऊ दे. आता ही जर आपली मॅन्युअल गाडी असते ना क्लच दाबून एका झटक्यात आपण हिला ड्राईव्हमध्ये टाकू शकतो. पण हिला कसं आपल्याला पूर्ण पहिले रिव्हर्समधून न्यूट्रलमध्ये करावं लागते आणि डबा न्यूट्रलमधून मग आपल्याला ड्राईव्हमध्ये गाडी न्यावं लागते. जसं न्यूट्रल ही आता ही लागली ड्राईव्हमध्ये. आपल्या गाडीमध्ये कसे आपल्या सेन्सर वगैरे खूप जास्त दिलेले येतं. जसं आता आपली गाडी रिव्हर्समध्ये तर मागं जे पार्किंग सेन्सर वगैरे नाही का इथं नाही का तुम्हाला बीप करत आहे. तर इंडोर लावलं हे एकदम बंद होऊन जातात. बाकी आपली ड्राईव्ह वगैरे लागलेली आहे. बाकी आपण बघूया गेलो बाहेरचं लुक वगैरे बघा गाडीच्या. चला एकदा तुम्हाला बाहेरून पण एकदा जे लुक वगैरे आपल्याला ते एकदा तुम्हाला दाखवतो. ते मोटर वगैरे आपल्याला खाली इथं दिलेली आहे जी की ना आपल्याला काम केलं जाईल म्हणजेच की इलेक्ट्रिक मोटर वगैरे येऊन जाते आपल्याला. हे जर आपले डिझेल वगैरे असतात आपल्याला खाली सायलेन्स वगैरे मिळालं असतं. गाडीमध्ये आपलं इथं मागचं लुक वगैरे या टाईपमध्ये येऊन जाते आपल्याला. डिटेल रिव्ह्यू वगैरे आलेलं आहे. समोरचं बघसाल ना गाडीचं लुक वगैरे आपल्या या टाईपमध्ये ही गाडी वगैरे मिळून जाईल. ही आपली इलेक्ट्रिक मॉडेल आणि ही येऊन जाते आपली पेट्रोल मॉडेल वगैरे. बाकी तुम्हाला जी प्राइस वगैरे माहिती करून घ्यायची असेल तर शोरूमचा नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही शोरूमला कॉन्टॅक्ट करून प्राइस वगैरे माहिती करू शकता. रिव्ह्यू वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा आणि यानंतर कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्ही सांगा नवीन व्हिडिओमध्ये.